देशाचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। भारतीय संविधान चिराई हो, चिराई हो। या संविधान व्याख्यानमालेचा जे आपल्या डोक्यात कल्पना आली त्याचा असा विषय होता की 1956ला आपण आता ज्या जागेवर आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे 1956ला या ज्या वेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस या जागेवर जे गरीब जनता जाऊ शकली नाही मुंबईला त्यांनी या जागेवर बाबासाहेबांना अभिवादन केलेलं होतं आणि तेव्हापासूनच ही जागा पवित्र आहे आणि म्हणून या जागेवर आपण एखादा चांगला कार्यक्रम घ्यावा असं सर्वांच्या डोक्यात होतं। आणि मग चांगला कार्यक्रम म्हणजे कुठला कार्यक्रम तर असा कार्यक्रम जो सर्व धर्मांना सर्व पंथांना सर्वांना लागू असेल आणि ते आहे भारत देशाचं संविधान ज्यामुळे हा देश चालतो ज्यामुळे हा देश एकसंघ आहे। म्हणून मग आपण काही अधिकाऱ्यांनी मिळून आणि कुडव्यामधील जी सर्व तरुण हा जो तरुण वर्ग आहे या सगळ्यांना एकत्र करून आम्ही असं ठरवलं की इथं एक चांगला कार्यक्रम घेऊया आणि तो सर्वधर्मीय असावा जेणेकरून संत रविदास म्हणतात ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबंको अन्न और छोटा बड़ा सब सम बसे रविदास रहे प्रसन्न। म्हणजे या देशात जर आपल्याला समानता ठेवायची असेल आणि प्रत्येकाला जर एकसारखं बघायचं असेल आणि प्रत्येकाला न्याय सर्व गोष्टी आपले मूलभूत अधिकार मूलभूत हक्क जर पाहिजे असतील तर ते सर्व जर देणारे जर एक ग्रंथ असेल तर तो म्हणजे संविधान आणि तो या देशातील प्रत्येक नागरिकाला लागू आहे। आणि जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत हा देश एकसंघ राहील अशी आपण सर्व आशाही बाळगू शकतो आणि आपल्याला सर्वांना ही खात्री आहे। त्यामुळेच या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये आपण इथं उपस्थित सर्व पाहुण्यांना संविधानाचं पुस्तक उद्देशिका आणि तसेच येथील सर्व विद्यार्थ्यांना आपण संविधानाचं पुस्तक देऊन या संविधानाची जागृती करण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न केलेला होता। एवढं मोठं कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलात खऱ्या अर्थानं तुम्ही धन्यवादास पात्र आहात। महत्त्वाची बाब अशी आहे की भारताचं संविधान हे अजूनही लोकांना कळलेलं नाही। लोकांना एवढंच कळलेलं आहे की फक्त भारत देश स्वातंत्र्य झाला आणि जे कोणी सरकार आहे ते फक्त आमच्यासाठी काहीतरी देतो आहे, परंतु का देतो कसं देतो कुठल्या कारणामुळे देतो हे अजूनही कळलेलं नाही। परंतु हे संविधान काय आहे हे कळवण्याच्या दृष्टीनं सर्व धर्म समभावाच्या दृष्टीनं या ठिकाणचा हा कार्यक्रम या गोंदिया जिल्ह्यातील लोकांना दिशा देणारा कार्यक्रम आहे, तो खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे।
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला हा संविधान, जर या ठिकाणी बाबासाहेब नसते आणि संविधान जर इतरांच्या हातामध्ये गेला असता, होऊ शकते या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ शकला नसता. कारण ज्या माणसाच्या विचारामध्ये दूरदृष्टी होती, संपूर्ण जगातील अनेक देशातील घटनेचा अभ्यास करून या भारतासारख्या अविकसित देशाला, जो गल्ली बोळ्यामध्ये राहणारा, दूरवर राहणारा, पहाडांमध्ये राहणारा, त्या प्रत्येक माणसाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, त्याला त्याचे नैतिक अधिकार आणि त्याला मुख्य प्रवाहात येण्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांच्या मनामध्ये आली. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की या देशाला लोकशाही दिली पाहिजे. आणि ही लोकशाही देताना ती भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केली. आणि म्हणून या देशामध्ये तो कुठल्याही भागामध्ये असणारा माणूस असेल तरी त्याला निवारा मिळतो. हे ते भारतीय संविधानाची किमया आहे, ही बाबासाहेबांची किमया आहे. लोक सरकार देते हे म्हणतात. अरे सरकार कोणी या देशामध्ये आली तरी त्याला द्यावंच लागेल, कारण ती बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीच्या संविधानामध्ये तरतूदच करून ठेवली. आणि म्हणून या देशामध्ये तो गरीबातला गरीब असेल तरी त्याला निवारा दिलं पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाची किमया आहे. ज्याला अन्न नसेल, खायला नसेल, त्याला सरकारने मोफत अन्न दिलं पाहिजे, हे बाबासाहेबांची संकल्पना आहे. ज्याला कपडे नसतील, ज्याला काही साहित्य नसतील, आणि म्हणून त्याला कपडे देणं, अन्न वस्त्र देणं, ही भारतीय संविधानाची किमया आहे. आणि म्हणून हा भारतीय संविधान या देशामध्ये कुठलाही जाती धर्मामध्ये पंथामध्ये निर्माण झालेला असेल, जन्मला असेल, त्यालाही हा संविधान अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सर्व बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की बाबासाहेब कोण होते, कुठल्या जातीमध्ये जन्माला आले, याचा विचार करण्यापेक्षा बाबासाहेबांनी या देशातील आमच्यासारख्या घटकाला काय दिलं याचा विचार करण्याची गरज आहे. अनेक लोक आरक्षणावर ओरडतात, अनेक लोक अनेक चर्चा करतात. आणि म्हणून थोडीफार आता एक काही शंका येतो आहे की होऊ शकते या संविधानाच्या मूळ गाभ्याला काहीतरी कुठल्या तरी पद्धतीनं हतबल करण्याचा आणि त्याला वेगळा ठेवण्याचा जो काही प्रयत्न होत असेल तर निश्चितपणानं तुम्ही आम्ही माफ करण्याची गरज नाही. कारण भारतीय संविधानाला हात लावण्याचा कोणीही ताकद केली तर त्याला या ठिकाणून हटवून ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करण्याची गरज आहे. कारण सरकार या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण करण्याची वेळ आली, तेव्हा एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमधले अनेक सदस्यांनी राजीनामा दिला, कोणी बाहेर गेलेत, पण एकटे बाबासाहेब आंबेडकर राहिलेत आणि त्यांनी पूर्ण या देशाचा संविधान निर्माण केलं. आणि त्या संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी आज दिसत आहेत, मग तो SCचा असेल, STचा असेल, OBCचा असेल, जो कुठलाही घटकातला असेल, ते भारतीय संविधानाची किमया आहे, भारतीय संविधानाची ताकद आहे. आणि म्हणून या भारतीय संविधानाच्या ताकदीला या देशातली कुठलीही व्यवस्था हलवू शकत नाही, ही बाबसुद्धा त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणचे आयोजक समितीच्या लोकांना मी आणि आमचे अधिकारी वर्गांना धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या लोकांनी ही संकल्पना करून या संविधानाचं काही व्याख्यानमालाचं हा जो काही कार्यक्रम आपण आयोजित केला, ह्या खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी धन्यवादास पात्र आहे. आदरणीय मेश्राम साहेब, आदरणीय कांबळे साहेब, तुमच्यासारखे लोक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहात. आमच्यासारखा राजकीय क्षेत्रामध्ये जरी आम्ही काम करत असून, परंतु पहिल्यांदा समाज, पहिल्यांदा बाबासाहेब, त्याच्यानंतर इतर पार्टी आणि इतर पक्ष. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी पुढं येऊन आणखी काही या ठिकाणी काही कामं करण्यासारखे असतील, त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आमची तुम्हाला सहकार्याची भूमिका राहील. आणि निश्चितपणानं या गोंदिया जिल्ह्यातल्या या परिसरामध्ये जे लोक तळागाळात अतिशय दूरवर असतील, त्यांनाही आपण काय मदत करता येईल, कशा मुख्य प्रवाहात आणता येईल, या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करण्याचं काम करूया, अशी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद सर. अतिशय सुंदर विचार आपण आपल्या वक्तृत्वातून सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं देशासाठी बहुमूल्य संविधान समजून घ्यावं लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधानाची अंमलबजावणी होऊन हे देशातीलच नाही तर विश्वातलं सर्वात मोठं संविधान आहे हे तुम्हाला जेव्हापर्यंत प्रयत्न करणार नाही रुजविण्याचा, तोपर्यंत संविधान जनतेपर्यंत पोहोचणार नाही. हा विचार या वक्त्यांच्या विचारांच्या माध्यमातून जेव्हा पोहोचत असताना पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय शुद्धोधनजी कांबळे सरांना. की भारतीय राज्यघटनेचं प्रियांबल प्रास्ताविक काय आहे आणि आपण हे का वाचलं पाहिजे, आपल्या समोरच्या पिढीला का माहीत झालं पाहिजे, हे आपल्या सर्वांसमोर आलं पाहिजे. या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जे भारतीय राज्यघटना बदलू इच्छितात की त्यात बदल करू इच्छितात त्यांना मला एकच सांगायचं आहे, नका बदलू घटना, नका बदलू घटना, नका करू मोजमाप त्या संविधानाचे, नका बदलू घटना, नका करू मोजमाप त्या संविधानाचे, कारण ती घटना लिहिलेली आहे तुमच्या बापाच्या बापाची, ती घटना आहे तुमच्या बापाच्याही बापाची. म्हणून या घटनेचं जे स्ट्रक्चर आहे, कालच आपल्याला अंधारेताईंनी सांगितलं आहे कलम 368, हा 368 जर कलम नसतं तर भारतीय राज्यघटनेचा कधीच बदल झाला असता. पण 368 मध्ये स्पष्ट 1, 2, 3 मध्ये नमूदच केलेलं आहे की बदलवायचे असेल, त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर काय करता येईल आणि नंतर कोणती प्रक्रिया फॉलो करावी लागेल, म्हणजे कुठल्या प्रक्रियेच्या माध्यमातून ती करता येईल. बरोबर आहे. तर हे संविधान आपण आपल्या घराघरातून, आपल्या मुलांपासून तर जे वयस्कर आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने संविधानाचं प्रियांबल जरी वाचलं तरी आपल्याला संविधान काय आहे आणि काय अभिप्रेत आहे आपल्याला कळतंय. आणि बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं संविधानाच्या माध्यमातून. बाबासाहेब जेव्हा संविधान अर्पण करतात त्या आदल्या दिवशी बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर 2 भाव होते. एक, बाबासाहेब असे रडत होते आणि दुसरीकडे बाबासाहेब हसत होते. तर बाबासाहेब सांगतात की मी का रडतो, कारण हे भारतीय संविधान तयार करण्यासाठी मला माझा राजरत्न मला गमवावा लागला, मला माझी रमाई गमवावी लागली. पण बाबासाहेब दुसरीकडे हसतात की जरी मी राजरत्न गमावला पण उद्या या संविधानाच्या माध्यमातून मी असे सुटाबुटातले राजरत्न तयार करील. आणि ते राजरत्न तयार झालेत, राजरत्न तयार झालेत. पण आज आपण बघतो त्या राजरत्नातला राजही राहिला नाही आणि रत्नही राहिला नाही. तर बाबासाहेबांनी राजरत्न हा नाव का दिलं, त्या शब्दाची आपण जर फोड केली, राज म्हणजे आपण आपल्या शब्दात म्हणून राज म्हणजे राज्यकर्ता, राजा. बाबासाहेब काय म्हणतात, आपल्याला शासनकर्ती जमात बनायची, आपल्याला राजा बनायचं आहे. पण आपण काय बनलोय, फक्त दलाल बनलोय, दलाल. आणि दुसरा रत्न, रत्न म्हणजे काय, आपले त्रिरत्न काय, बुद्ध धम्म आणि संघ. तर बुद्ध धम्म संघ म्हणजेच काय की बुद्धाने जे धम्म दिला तो धम्म जीवन जगण्याची कला आहे. आपण कसं जीवन जगायचं, बुद्ध म्हणजे हा कुठला धर्म नसून आपण जीवन जगण्याची कला आहे. आणि त्यात 2 शब्द आहे राजरत्न. तर हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, पण आपण राजरत्न तर बनलो सुटाबुटातले, पण बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे ते नाही बनलो. म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी अभिप्रेत असलेले राजरत्न बनायचे असेल तर आपण चळवळ कशी करायला पाहिजे, आपण समाज प्रबोधन, सामाजिक चळवळ कशी करायला पाहिजे, मी एक छोट्याशा स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय. एक जंगल असते आणि त्या जंगलामध्ये खूप सारे झाडं असतात, जे वाळलेले झाडं असतात. उन्हाळा असतो, उन्हाळ्याच्या काळामध्ये वेगवेगळे पक्षी बसलेले असतात. एका झाडावर एक कावळा आणि एक चिमणी बसलेली असते. दरम्यान त्या जंगलाला आग लागते. आग लागल्यानंतर तो चिमणी कावळा जागेवर घाबरायला लागतात. खाली आग सुरू आहे, वरतं झाडाच्या फांदीवर पक्षी बसलेला आहे, कावळा चिमणी दोघं बसलेले आहे. तर चिमणी तिथून उडून जाते आणि जिथं जवळपास कुठं पाणी असेल ते पाणी चोचीत पाणी घेऊन येते आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. तिच्या चोचीमध्ये किती कमी पाणी येते पण तरी ती चोचीत पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कावळा तिच्याकडे बघून हसतोय, अगं चिमणे तुझी एवढीशी चोच, तू ही आग विझू शकतो का. तर चिमणी त्याला सांगते, जर उद्या ह्या आगीवर इतिहास लिहिला गेला तर आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्या लिस्टमध्ये माझं नाव असेल.
आणि असंच काम आपल्याला करायचं आहे की चळवळीमध्ये चिमणीचं काम करायचं आहे. म्हणजे माझ्या छोट्याशा एका थेंबाने आग विझणार नाही, पण मी समोर येऊन जर ते काम सुरू केलं आणि माझ्यापासून जर सुरुवात केली, असे प्रत्येकानेच जर विचार केला तर नक्की ती आज विझू शकतं. आणि आपणच स्वतःपासून जर सुरुवात केली की भारतीय संविधान काय आहे आणि ते संविधान आपण कसं पुढच्यापर्यंत पोहोचवायचं, आपण छोटासा प्रयत्न केला, आज आपण सुरुवात केली, आज आपण या कुडव्यातून सुरुवात करतो. अशीच सुरुवात जर झाली तर प्रत्येक घराघरामध्ये संविधान असेल आणि प्रत्येकाला संविधानाचा अर्थ कळलेला असेल. यंग जनरेशन को लेके और साथ ही गोंदिया में जितने भी अधिकारी हैं कार्यरत, जो भी बहुजन समाज से रिलेटेड है या जो परिवर्तनवादी जो विचारधारा रखते हैं, ऐसे लोगों को इकट्ठा करके एक कोई अच्छा प्रोग्राम ले, ऐसा हम सोच रहे थे. तो ये करते करते ये जो संविधान दिन था तो उसका एक अच्छा अवसर था हमको. और साथ ही ये जो जगह थी, तो मैं जब कुड़वा में आना जाना मेरा रहता था तो मुझे पता चला कि जब बाबा साहब का महान परिनिर्वाण हुआ 1956 में, तो उस समय जो यहाँ की गरीब जनता थी वो बॉम्बे तक जाना उनको पॉसिबल नहीं था. तो उन्होंने यहाँ बाबा साहब को अभिवादन किए थे. तब से ये जगह एक पवित्र स्थल मानी जाती है और वो ये जगह का एक उद्धार भी करना था. तो हमने सोचा कि जो प्रोग्राम लेना है संविधान दिन का, तो यही जगह पे लेंगे तो ये जगह भी एक फोकस में आ जाएगी और लोगों को भी पता चलेगा कि इस जगह का महत्त्व क्या है. 6 डिसेंबर 56 पासून ह्या जागेवर आमचे लहान मोठे काम होत असतात आणि त्या मागीची उद्दिष्ट हे आहे की ही जागा जी आहे आमच्या पूर्वजांनी राखून ठेवली आहे. आणि 6 डिसेंबर दिवशी ह्या दिवशी नेहमी आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्या श्रद्धांजली मार्फतनं आमच्या मनात एक सार्वजनिक जयंती उत्सव समिती निर्माण करण्यात आली आणि त्यामार्फत एक मोठासा कार्यक्रम करावा असा सगळ्यांना वाटत होते. म्हणून आम्ही आता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने इथे पार पाडत आहोत. मैं राहुल विजय मेश्राम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती उत्सव समिति का कोषाध्यक्ष हूँ और हमने इस कुड़वा गांव में 72वें संविधान दिवस का आयोजन रखा. इस बार प्रोग्राम करके हम सर्व समाज के लोग एक साथ एक मंच पे खड़े हुए, ये हमारे लिए बहुत खुशी की बात है. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं 6 डिसेंबर 1956ला. त्यावेळी ह्या गोंदियातील ह्या कुडवा भागातील जे काही बाबासाहेबांचे अनुयायी होते ते तिथपर्यंत जाऊन पोचले नाहीत, म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी या पवित्र ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन केलं आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणावर बाबासाहेबांना जे अभिवादन ज्या लोकांनी केलं त्यांच्या मनामध्ये जे काही भावना होती की हे ठिकाण एक धार्मिक ठिकाण झालं पाहिजे, या ठिकाणाहून चळवळ रुजली पाहिजे आणि चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. आणि हा उद्देश समोर ठेवून आम्ही सर्वांनी मिळून असं नियोजन केलं की याच भागामध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करून या भागातून या गोंदियातील सर्व जनतेला, सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेला आपण हा संदेश देऊया की हे भारतीय संविधान हे फक्त एका पर्टिक्युलर जाती किंवा एका पर्टिक्युलर वर्गासाठी नसून ते सर्व जनतेसाठी आहे, सर्वांच्या उपयोगाचं आहे, सर्वांच्या कल्याणाचं आहे. आणि जो बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, जो काही बाबासाहेबांनी जो आपल्याला मार्ग दिला तो हा सर्वांसाठीच आहे आणि या सर्वांसाठीच तो उपयोगी होणार आहे. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर हा हिंदीत असलेला चित्रपट आपल्या लगतच्या चित्रपटगृहात अवघ्या काही दिवसात येत आहे. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक कबीरदा आणि विशेष सांगायचं म्हणजे या पिक्चरमध्ये कलाकार गोंदियातीलच आणि आजूबाजूचे आहेत आणि यात 150 कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. हा चित्रपट काहीच दिवसात लगतच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तरी आपण सर्व ह्या चित्रपट पाहण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, सिनेमागृह भरून जाण्यासाठी प्रतिसाद द्यावा हीच विनंती. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक कबीरदा आहेत आणि ह्या चित्रपटाला निर्माण करताना ह्या गोंदियामधून भरपूर सपोर्ट मिळाला आणि ह्या चित्रपटामध्ये अनेक कलावंतांनी काम केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये आहेत संजय भास्कर सर. बाल कलाकारामध्ये बाबासाहेबांच्या आईची भूमिका केली आहे साक्षीताई पाटीलजी. तसेच बाबासाहेबांच्या
बहिणीचा किरदार निभावला आहे क्विंजल मुनेश्वर आणि बाळ भिवाच्या रोल मध्ये आहेत मैत्रेय कांबळे. तसेच बाळ भिवाच्या कलाकार म्हणजे याच्या पुढचे जे बाळ भिवा आहेत थोडेसे मोठे ते आहेत प्रथम गजबिये. मीराताई ज्या आहेत ज्या मेन भूमिकेमध्ये आहेत त्यांचं माझं नाव राहणार होतं त्या आहेत उकेताई सविताताई उके. ह्या मूवीमध्ये अनेक कलाकारांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यांना आवाहन करते की ह्या पिक्चरला तुम्ही भरभरून सपोर्ट करा, भरभरून सपोर्ट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कुडवा तथा सर्व बहुजन सामाजिक संघटना गोंदियाद्वारा आयोजित संविधान दिवस व व्याख्यानमाला व भारतीय बौद्ध विहार कुडवा प्रवेशद्वाराचे भूमिपूजन या संपूर्ण आयोजन समितीचं या ठिकाणी मी कडूबाई खरात यांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी एवढा कार्यक्रम घडून आणला आणि सगळ्या माझ्या मायबापांना सगळ्या गोंदियेकरांना माझ्या खेड्यापाड्यातून माझे बंधू भाऊ माझे आई वडील जे आले असतील त्यांना सुद्धा माझा क्रांतीचा जय भीम. जीवन हे जळले तसे चंदन, जीवन हे जळले तसे चंदन, माझ्या भीमाला पहिले वंदन, माझ्या भीमाला पहिले वंदन, माझ्या भीमाला पहिले वंदन, माझ्या भीमाला पहिले वंदन.
झाला बहुजनाचा नेता ग, सगळे गाणी गे. झाला बहुजनाचा नेता ग, सगळे गाणी गे. दिला या दणका एकच भारी, दिला या दणका एकच भारी. मनुवाद्याच्या तोंडावर, जातीवाद्याच्या तोंडावर, हो. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बाबाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बाबाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. कोणा पुढं मी झुकणार नाही, अरे मोडे वाकणार नाही. कोणा पुढं मी झुकणार नाही, अरे मोडे वाकणार नाही. ये वाघाचं पिल्लू हाय, कोल्या कुत्र्याला घाबरत नाही. ये वाघाचं पिल्लू हाय, कोल्या कुत्र्याला घाबरत नाही. या वाघाच्या छाव्यावर कोणी करेन नजर वर. या वाघाच्या छाव्यावर कोणी करेन नजर वर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बाबाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बाबाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. उशीर झाला जरी भीमाला, उशीर झाला जरी भीमाला. छाती माझी धडधडती अन दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची. दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची. दारामध्ये उभी राहुली माझी माय रडायची. दारामध्ये उभी राहुली माझी माय रडायची. अरे आनंदाने कुंकुलावी रमा आपल्या कपाळी. रमा आपल्या कपाळी, रमा आपल्या कपाळी. 17 आणि ते दगडाच्या घालीत साडी आणि तोळी. घालीत साडी अंतोळी, घालीत साडी अंतोळी. 17 गाठी आणि तिगडाची घालीत साडी आणि चोळी. घालीत साडी अंतोळी, घालीत साडी अंतोळी. ओ आशा न केली कधी धनाची, आशा न केली कधी धनाची. अशी माझी माय वागा. चांदण्याची छाया बाबासाहेबांचे किती उपकार आहे विचार असू द्या. कापराची काया वामन दादा म्हणतात, अरे चांदण्याची छाया कापराची काया. मावलीची माया होता माझा भीमराया. मावलीची माया होता माझा भीमराया. मावलीची माया होता माझा भीमराया.
झाले नवे नेते मनाईच्या धनी वा मंच म्हणी येते जुन्या आठवणी वा मंच म्हणी येते जुन्या आठवणी धुंग देली खरी रामकुंडावरी धुंग देली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया दगड गोटे खाया होता माझा भीमराया मावलीची माया होता माझा भीमराया मावलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया मावलीची माया होता माझा भीमराया 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 माझा भीमराया माझा भीमराया अरे देवात नाही देवात नाही नाही कुठल्या रावात नाही कुठल्या रावात लय मजबूत पावर हाय माझ्या भीमाच्या नावात लय मजबूत पावर हाय माझ्या बाबाच्या नावात मजबूत पावर हाय माझ्या भीमाच्या नावात अरे देवात नाही देवात नाही देवात नाही देवात नाही काही कुठल्या रावात लय मजबूत पावर आहे माझ्या बापाच्या नावात लय मजबूत पावर आहे माझ्या भीमाच्या नावात मजबूत पावर आहे माझ्या भीमाच्या नावात माई बापा उण भीमाच्या हो माई बापा उण भीमाच्या उपकार लय हाईर हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे माई बापाऊन भीमाचे उपकार लय आहे माई बापाऊन भीमाचे उपकार लय आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर
याला किती दिले त्याला किती दिले, प्राणवायू आपली पाठवत नाहीत बिले. ढगे संपून जातात थेंब थेंब झरत, निकाराही राख होतो तक्रार नाही करत. काळीच फाटले तरी जखम सुकते आपोआप, ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप. ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप. ऐकूयात माझ्या बापाचा तो बाप. कोणा पुढं मी झुकणार नाही, अरे मोडे वागणार नाही. कोणा पुढं मी झुकणार नाही, अरे मोडे वागणार नाही. ये वाघाचं पिल्लू आहे, ओल्या कुत्र्याला घाबरत नाही. ये वाघाचं पिल्लू आहे, ओल्या कुत्र्याला घाबरत नाही. या वाघाच्या छाव्यावर कोणी करेन नजरवर. या वाघाच्या छाव्यावर कोणी करेन नजरवर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. राहिला उपाशी दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर. राहिला उपाशी दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर. नेता होता असा गंभीर धीरी घटनाची अंबर. नेता होता असा गंभीर धीरी घटनाची अंबर. बुद्ध धम्माचं अशोक चक्र लावलं तिरंग्या गेल्यावर. बुद्ध धम्माचं अशोक चक्र लावलं तिरंग्या गेल्यावर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. होता तो बापाचा बाप. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अभिमान कंबर कसून शिकले वर्गाच्या बाहेर बसून. माझ्या बापानं कंबर कसून शिकले वर्गाच्या बाहेर बसून. अशी कामगिरी आली दिसून गेली साऱ्याच्या मनात ठसून. अशी कामगिरी आली दिसून गेली साऱ्याच्या मनात ठसून. समाधानानं लिहिलंय गाणं घरात काही गायलंय खरं. समाधानानं लिहिलंय गाणं घरात काही गायलंय खरं. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे भिलाया रंगाय गजवार, भिलाया रंगाय गजवार. मनुवाद्याच्या तोंडावर, प्रतिवाद्याच्या तोंडावर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आता याला पुरपुरी नाही दार. गाणं भीमाचं भीमाचं गाणं की जग वाजते. हो भीमाचं गाणं की जग वाजते. भीमाचं गाणं की जग वाजते. भीमाचं गाणं की जग वाजते. हे जय भीमचं नाव जगी गाजतं. जय भीमचं नाव जगी गाजतं. आता याला पुरपुरी नाही दार. गाणं भीमाचं अरे भीमाचं गाणं की जग वाजतं. हो भीमाचं गाणं की जग वाजतं. भीमाचं गाणं की जग वाजतं. ए निळा निळा दिसतं सारं डीजेच्या वर.
पुढंच आम्ही अरे मागे नाही कोणी अरे पुढंच आम्ही अरे गेलोय साऱ्याच्या मोर अरे गेलोय साऱ्याच्या मोर अरे भीत नाही कोणाच्या बापाला आणि भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बाबाला ही भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बाबाला ही भीमाची पोर अरे मागे नाही कोणी पुढंच आम्ही मागे नाही कोणी पुढं आम्ही गेलोय साऱ्याच्या मोर अरे गेलोय साऱ्याच्या मोर गेलोय साऱ्याच्या मोर अरे भीत नाही कोणाच्या बापाला आणि भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बाबाला ही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बाबाला ही भीमाची पोर भीत नाही कोणाच्या बापाला आणि भीमाची पोर बाबासाहेबांची लेकरी होती लाग त्यात लेकरीनं गेलो आम्हाला वाग. बाबासाहेबाची लेखली होती आग त्यात लेखलीला केलं आम्हाला वाग अरे नागमोडी बघता तुम्ही नागमोरणी